नको 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 आता नको. आपण जाऊ बांट्याला असेल तेव्हा. तो कुठं आहे? तो काय एक गेलो. जिंकली तर ड्रेस कोड पुरा नको. काय फायदा मग बुटा घालून नसती. ड्रेस कोड नको. हे कमी नाही अडकायचा मग. चापेवाडी संघ बघा आयोजकांना थोडं सहकार्य करायचं आहे. एका मॅचसाठी एका ऑफिशियलच्या माध्यमातून मात्र थोडीशी भूमिका पार पाडायची आपण पाहतोय. विचार आहे काय? चापेवाडी संघ धन्यवाद. आपण पाहतोय सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहायला मिळेल एका बाजूला ढेरंग संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट धामणी संघ. दोन्ही संघाचा होम ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करतील. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना रफ अँड टफ होईल यात मात्र शंका नाही. या दोन्ही संघाला या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असलेले दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहीत असतील आणि सामना 3 षटकांचा राहील बघा. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी यावेळेस दाखल झाली. आपण पाहतोय नरेश जुगरे ऑन स्ट्राईक आणि त्याला साथ देईल पप्प्या पारदिया नो स्ट्राईक एंड वरती. पॉवर सर्कलचा पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. सूरज वाघला आपण पाहू शकाल. हे पहिलं षटक फार निर्णायक राहील. नरेश जुगरे ऑन स्ट्राईक वरती. दोन्ही टीमसाठी कॉम्बॉक्स मधून येणे स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिला चेंडू नरेश साठी आपण पाहतोय. अप्रतिम डिलिव्हरी झाली की आपण पाहू शकाल आणि डॉट चेंडू सांगता गुडलेन स्पॉट वरची सफर आणि इथून मात्र पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. कौतुक करावं लागेल ज्या रीतीनं डेरंग टीमने पहिला सामना जिंकला त्यानंतर थेट तिसऱ्या फेरीत क्वालिफिकेशन आणि तिथून मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून हा सामना तेवढाच महत्वाचा राहील. आपण पाहतोय जो संघ जिंकेल तो थेट सुपर 12 मध्ये दाखल होईल. आपण पाहतोय अर्थातच शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहतोय. सर्कलचं रिंगण तोडलंय आणि चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा दमदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय चौकार पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आणि त्यानंतर हा चौकार. फलंदाज नरेश जुगरेच्या बॅटमधून इथून मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. सूरज वाघ वरती मात्र इथून आक्रमण आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आपण पाहू शकाल. मिड विकेटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात त्याला चकवा देत चेंडू मात्र पुन्हा एकदा फरार. बॅक टू बॅक हा सलगचा दुसरा चौकार. प्रतिमा आपण पाहतोय सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट त्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 चौकार आणि संघाची टोटल धावसंख्या 8 अंकावरती. गोलंदाजाला थोडासा का होईना सल्ला मसला देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कारण ज्या रीतीने 2 चेंडूची सफर राहिले थोडेसे शॉर्ट ऑफ लेनचे चेंडू आणि त्यावरती आक्रमण केलं फलंदाज नरेश जुगरेने. आपण पाहतोय कमबॅक करावं लागेल गोलंदाज सूरजला. पुढचा चेंडू बॅटचे टॉप एज यावेळेस पाहावं लागेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि तोपर्यंत एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 9 अंकावरती. इथून मात्र स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती पप्प्या पारदे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत आपण जर का पाहिला गेला आजच्या रात्रीतील अतिशय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज सामने देखील तेवढे चांगले पाहायला मिळाले. रफ अँड टफ सामन्या आपण निश्चित स्वरूपात पाहिल्या मात्र हा सामना देखील तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ एकाच विभागातील दोन्ही संघ याच मैदानावरती सरावसाठी असतात आणि दोन्ही संघांना हा निश्चित स्वरूपात या मैदानाचा पुरेपूर अभ्यास असेल. मिळेल एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न मात्र धाडस करू शकला नाही आणि एका धाबेने संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 अंकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल आणि अंतिम चेंडूची सफर कशा रीतीने राहील गोलंदाज सूरज वाघच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल.
समोर नरेश जुगऱ्या एखादा बेगी ठोकेल का का पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाज. अतिशय सुंदर चेंडू आपण पाहतोय तोपर्यंत हलक्या शाताना मात्र एक सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट होईल. पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिला या ठिकाणी समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या बिनगडी बाद 11 धावा. अप्रतिम आपण प्राध्यापकास स्पीडअप घ्यायचा डेअरिंग संघ आपल्याला देखील विनंती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 11 या अंकावरती या. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती शरद पारदेला आपण पाहतोय यावेळेस मात्र सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती या. समोर ॲज अ ओपनर नरेश जुगऱ्या ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिले आहेत आणि अद्यापर्यंत शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना 3 षटकांचा सामना अर्थातच 18 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धामणे टीमच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या तब्बल 11 धावा आणि दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू या बेस मात्र फेकला जाईल. पुन्हा एकदा ऑल ऑन द कार्पेंटर सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. एक सिंगल तर कम्प्लीट थोडेसे फमलिंग लगेच दुसरीला प्रयत्न आणि इथून मात्र एकेरीला 2 दुसरीमध्ये कन्वर्ट करत असताना या 2 धावा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट कारण मोठे फटके येत नाहीये आणि इथून मात्र डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या 13 या अंकावरती आहे. अद्यापर्यंत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक चांगली साजेदारी मैदानाच्या आतमध्ये रचण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं गेल्या प्रचंड वेगवान चेंडूची सफर बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क जुळला नाही आणि टॉस चेंडू संख्या म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी शरदच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या त्यानंतरचा हा डॉट चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय. सलामीचे दोन्ही फलंदाज इथून मात्र आक्रमण करावं लागेल ज्या ठिकाणी अद्यापर्यंत एकही विकेट मात्र मिळाली नाही आणि इथून मात्र आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं राहील. पुन्हा एकदा मात्र फुटबॉलचा वापर करणं गरजेचं होतं मात्र तोपर्यंत विकेट किपर बेट आणि रिस्की धाव मैदानाच्या आतमध्ये बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक ऑनवरती फलंदाज पप्प्या पारद्या इथून मात्र हवाई सफर करणं तेवढंच गरजेचं राहील कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये जेवढी चांगली धावसंख्या बनवली जाईल उत्तरार्धामध्ये गोलंदाजासाठी तेवढीच पोषक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणं देखील तेवढंच गरजेचं असेल. आपण पाहतोय काही सामना आपल्याला पाहिला होता मागच्या मॅचमध्ये ज्या ठिकाणी गाडेश्वर संघाला परास्त केला आपण आता अक्षरशः अविनाशनं जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तिथून तो संघ जिंकला होता आपण पाहतोय धामणे संघ आणि इथून समोर डेअरिंग संघाच्या अगेन्स्ट फार चांगला खेळ करत असताना पुन्हा एकदा अक्रॉस लाईन कमालीचा फटका गॅप भरपूर मोठ्या चेंडू जाईल फाइंडिंग रिझन मधून 4 धावांसाठी हा शानदार चौकार. अप्रतिम आपण पाहतोय ज्या ठिकाणी चौकार लागला पप्प्याच्या बॅटमधून आणि चौकाराच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या 18 या अंकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ यावेळेस समाप्त झाला गोलंदाज शरदच्या माध्यमातून. सुरुवातीचे 2 चेंडू फार चांगली गोलंदाजी राहिल्या आणि त्यानंतर मात्र हा चौकार आपण पाहतोय जशी स्ट्राईक रोटेट झाली चौकारांना मात्र स्वागत केले गोलंदाजाचा आणि इथून मात्र 5वा चेंडू यावेळेस फेकला जाईल आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पाहावं लागेल बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू सांगता चौकार आल्यानंतर मात्र चांगली वापसी मैदानाच्या आतमध्ये निर्माण करून दिली जाते आपण पाहतोय आणि अंतिम चेंडूचा खेळ या षटकातील आपण पाहतोय गोलंदाज शरदच्या माध्यमातून जरूर चौकार आला मात्र तरी देखील कमबॅक फार चांगले राहिले आपण पाहतोय. संघाची टोटल धावसंख्या 18 अंकावरती आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि सलगचा हा दुसरा चेंडू डॉट खेळला फलंदाज पप्प्या पारदेला आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिली गेले षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये फार चांगलं कमबॅक आपण पाहतोय.
विनंती असेल, अंतिम षटकाचा खेळ बाकी असेल. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. अर्जुन शिंगवावरती विश्वास दाखवला जातोय. अंतिम स्लॉगरचं हाणामारीचं षटक. अद्यापही दोन्ही फलंदाज ॲज अ सलामीसाठी आले होत्या आणि दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र इथून आक्रमण करणं देखील तेवढंच गरजेचं झालं. आपण पाहतो अटॅकिंग मोडमध्ये बॅटिंग करावं लागेल. इथून प्रत्येक चेंडू गणिक कशा रीतीने मोठा फटका सजवला जाईल यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. ज्या अनुषंगानं एकही फलंदाज बाद झाला नाही या म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवरती एक चांगल्या फटक्याची मात्र नितांत गरज असेल सामने टीमसाठी. संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिले गेले 18 या अंकावरती स्थिर आपण पाहतोय. फुटवरचा वापर मात्र एलिमिनेशन कोणत्याही प्रकारचं जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू गोलंदाज अर्जुन शिंगवाच्या माध्यमातून हा पहिला डॉट चेंडू फेकला जातोय. म्हणजे कमालीची गोलंदाजी. कारण दोन्ही संघ याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करत असतात. दोन्ही टीमला एकमेकांचा खेळ निश्चित स्वरूपात माहिती आहे. कमजोरी कोणत्या टीमची आहे, कशा रीतीने आहे हे देखील माहिती आहे आणि त्या अनुषंगाने हा खेळ मात्र इथून अपील जरूर पाहायला मिळाले. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव यावेळेस मात्र कंप्लीट केले जाईल आणि सिंगलच्या सहाय्याने 19 धावा आपण पाहतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झाला आपण पाहतो गोलंदाजा माध्यमातून आणि इथून पाहावं लागेल अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मधील आपण पाहतोय. आणि इथून या 4 चेंडूमध्ये एखादा बिग हिट मैदानाच्या आतमध्ये एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारण्यास भाग पडेल. समोर पप्प्या पारदे ऑनरसाईडवरती क्षमता आहे मात्र सिद्ध करावं लागेल. इथून मात्र कमालीचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं गेला. थोडीशी बोटं रोल केली आणि इथून मात्र थोडासा स्विंग अँड मिस बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि डॉट चेंडू पप्प्या पारदेचा विचार केला गेला. आतापर्यंत 3 चेंडू डॉट खेळल्या मैदानाच्या आतमध्ये. नरेश जोगरेनं 2 चौकार लगावल्यात. मात्र इथून पाहावं लागेल पुन्हा एकदा अक्रॉस लाईन कमालीचा फटका. फाईनल ग्रीजनचं क्षेत्र निवडलं जात आहे. चेंडू मात्र थांबणार नाही चेंडू जाईल सीमा पार 4 धावांसाठी हा शानदार चौकार. शेवटच्या क्षणाला का होईना धावांसाठी प्रयत्न केला जातोय आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली 23 अंकावरती. अद्यापर्यंत पहिल्या पूर्वार्धातील उर्वरित अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 2 चेंडू मात्र कमबॅकिंग गोलंदाजी करेल का गोलंदाज अर्जुन शिंगवाल आपण पाहतोय. अतिशय क्षपथ झाला होता मात्र पंच आम्हाला सांगते लाईन खराब आहे आणि इटीचं वाढ चेंडू अतिरिक्त धाबेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 24 अंकावरती. ज्या रीतीने फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला गेला भरपूर फलंदाज क्षपथ झाला होता मात्र बॅटच्या आणि चेंडूमध्ये कोणत्याही प्रकारे संपर्क झाला नाही आणि लाईन खराब आणि अतिरिक्त धाबेने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल तब्बल 24 अंकावरती. गोलंदाज आपण पाहिला गेला अर्जुन शिंगवा. अंतिम षटकातील 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लागली जाईल हे देखील पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम आपण पाहतोय कमबॅकिंग गोलंदाजी सातत्याने डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र पूर्णपणे बॅकफुटला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय चौकार जरूर आलेत मात्र चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण जास्तीत जास्त डॉट चेंडू आपण पाहतो या इनिंग मध्ये अद्यापर्यंत. अंतिम टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पाहावं लागेल पंच आमच्याकडे वळायला गेलेत. लाईन खराब या दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र एका फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागेल. चेंडू अद्याप मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. गोलंदाज अर्जुन शिंगवाला पाहतोय आणि अंतिम चेंडूवरती किती धाबींचा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. संघाची टोटल धावसंख्या जाणून पोहोचले 25 अंकावरती. षटकाराला तर 30+ धावसंख्या, चौकाराला तर 29. यावेळेस पाहावं लागेल सुरेख फटका मात्र झेलची संधी आणि कमालीचा झेल टिपला जातोय. शेवट मात्र गोड केला जातोय आणि पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. संघाची टोटल धावसंख्या 25 धावा, उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज असेल. चला स्पीडअप घ्यायचं बघा.
थँक्यू सो मच. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आपण पाहतोय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जे वाघोबा धामणे टीमच्या माध्यमातून बनवल्या गेल्या 25 धावा कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे येणारे 18 चेंडू आणि 26 धावेचं टार्गेट सेट केलं मैदानाच्या आतमध्ये. चला डेरिंग संघ सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आपण पाहतोय. थोडं स्पीडअप घ्या. अद्याप आपल्याला एक मॅच कव्हर करायची आपण पाहतोय. ज्या अनुषंगानं आपण जर का पाहिल्या गेल्या 2:33 मात्र यावेळेस आपण पाहतोय टाइम भरपूर खर्च झाला आहे. अद्याप आपल्याला एक मॅच मात्र कव्हर करायची आहे आणि उद्याचे लॉस या स्पर्धेतील डी गट आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय पहिला सामना वाजा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वारदोली बी. या दोन्ही टीमला बघा जर का ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत असतील तर ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग राहील आणि 7 वाजता सामना चालू होईल. आपण पाहतोय दुसरा सामना जे महाराष्ट्र धामणे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल करवल्या. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जे गावदेवी मोदर योगेश पारधीचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट खारकर फणसवाडिया. आणि चौथा सामना पाहायला मिळेल डिस्कल पाले आणि त्यांच्या अगेन्स्ट हरिग्राम. आणि अंतिम सामना उद्याच्या दिवसातील वाशिवली बी आणि खैरकाडी बी या दोन संघादरम्यान. अशा रीतीने उद्याचे लॉस आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहतोय सायब्रीच्या माध्यमातून जर का प्रेक्षक वर्ग घर बसल्या मॅचचा आनंद घेत असतील तर ऑन स्क्रीनवरती आपल्याला उद्याचे लॉस आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय उद्या या स्पर्धेतील डी लॉस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या देखील फार चांगल्या मॅचेस आपल्याला निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आपण पाहतोय जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी 18 चेंडू आणि लक्ष ठेवलं आपण पाहतोय अवघ्या 26 धाब्यांचा सलामीची आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल झाल्या. अमोल पारदे आणि लक्ष्मण मेंगाळ. पहिल्या मॅच मध्ये काय खेळ दाखवला होता अमोल पारदेनं अप्रतिम. आणि इथून मात्र पाहावं लागेल समोर धामणे संघ आहे त्या संघाच्या अगेन्स्ट कशा रीतीने खेळ केला जाईल. कारण आजच्या रात्रीमध्ये पूर्णपणे प्रभावित केलाय. संतोष खंडवीला देखील विसरून चालणार नाही. या फार चांगली गोलंदाजी राहिली. हे षटक फार निर्णायक राहील. जर का हे षटक कमबॅक निघाला तर निश्चित स्वरूपात एक चांगली वापसी पाहायला मिळेल. 18 चेंडू आणि 26 धावेचं समीकरण. समोर फलंदाज अमोल पारदे आणि त्याला साथ देईल फलंदाज लक्ष्मण मेंगाळ. एक चांगली जोडी मैदानाच्या आतमध्ये ढेरंग टीमच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू अमोल साठी आपण पाहतो वेगवान चेंडूची सफर. दोन्ही फलंदाज एकाच एंडला मात्र इथून थोडंसं खराब आपण पाहतो कलेक्टिंग राहिले गेले आणि तोपर्यंत डॉट चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये. तर चापेवाडी टीमचा कॅप्टन आपल्याला देखील विनंती असेल बघा टॉस बॉक्स मध्ये मात्र येऊन रेडी राहायचं. आपण पाहतो यामधून जो संघ जिंकेल तो अंतिम सामना चापेवाडी संघाच्या अगेन्स्ट खेळेल. आपण पाहतोय आज मात्र फार मोठ्या संख्येने चापेवाडी संघाचे पाठीराख केले गेलेत. त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करेन. जाऊया मॅचच्या दिशेने अतिशय वेगवान चेंडूची सफर. प्रचंड भन्नाट वेगाने चेंडू फेकला होता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क जुळत नाहीये आणि डॉट चेंडू सांगता हा सलगचा दुसरा डॉट चेंडू. कारण हे पहिलं षटक फार निर्णायक आहे. आपण पाहतोय संतोष खंडवीला देखील माहिती आहे जर का या षटकामध्ये कमी धावा खर्च केल्या जास्तीत जास्त डॉट चेंडू फेकले एखाद विकेट जर घेण्याचा प्रयत्न केला तर सामन्यामध्ये मात्र पुन्हा एकदा मात्र पुनरागमन करण्याची संधी निर्माण केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बॅटचे टॉपेज नशिबाची साथ फाइंडेक रिजन मध्ये चेंडू मात्र सरकवला जातोय. त्या ठिकाणी दोन क्षेत्ररक्षण त्याला चकवा देत चेंडू जाईल सीमा पार. 4 धाब्यांसाठी हा शानदार चमकार. अप्रतिम फटका आपण पाहिला ज्या ठिकाणी चेंडू अडवणं फार गरजेचं होतं मात्र खराब क्षेत्ररक्षण त्याच्या जोरावरती या 4 धावा आपण पाहिल्यात. आणि या 4 धावेनं मात्र संघाचा आकार ओपन झाला. आपण पाहतोय ज्या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 चेंडू सुरेख फेकले होते आणि इथून मात्र पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटचे टॉपेज स्वतः गोलंदाज चेंडू खाली आहे. यावेळेस मात्र चुकी नसणार या जबरदस्त टिपला जातो झेल. संपेल फलंदाज अमोल पारधीचा खेळ आणि पहिला धक्का ढेरंग टीमला आपण पाहतोय 4 अंकावरती. आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी मात्र सुवर्ण संधी निर्माण केल्या सन्माननीय
शनिवारजी भारतीय गाडेश्वर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व. जर का डेरिंग टीमच्या फलंदाजांना सलग 3 षटकार अन्यथा 3 चौकार लगावल्या तर तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाला आपण पाहतोय. आणि इथून मात्र चांगला खेळ करण्यासाठी बक्षिसांची वर्षाव केली जाते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाल्याने 4 धावा आपण पाहतो, त्यामध्ये 1 सफलता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑनर स्ट्राईकवरती शरद पारदिया. अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती शरद पारदीनं, फक्त 7 धावा दिल्या होत्या पहिल्या पूर्वार्धामध्ये. इथून मात्र बॅटिंगसाठी आलाय. मात्र यावेळेस पंच आम्हाला सांगतील लाईन खराब या आणि इथून मात्र अतिरिक्त धावेना संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल 5 अंकावरती. एक्स्ट्रा स्वरूपात धावा मात्र कमी खर्च करावे लागतील, कारण अगोदरच कमी धावसंख्या आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर कुठे का होईना बॅकफुटला फेकल्या जाईल आपण पाहतोय. अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडू फार चांगली गोलंदाजी राहिल्या. पुढचा चेंडू 50 वेग आपण पाहतो. अपील आणि पंचाने अपील उचलून पकडल्या आणि इथून मात्र बाईकच्या स्वरूपात लेग विपरच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक 2 शरद पारदी बॅक टू द डगआउट. सूरज वाकला आपण पाहतोय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा मात्र पुनरागमन करण्याचा प्रयत्न जे वाघोबा धामणे टीमच्या माध्यमातून. संतोष कंडवी मात्र अद्यापर्यंत फार चांगले गोलंदाज. इथून मात्र या 26 धावा वाचवल्या जातील का, एक नवीन इतिहास रचला जाईल का, कारण कालच्या रात्रीमध्ये देखील आपण 17 धावा अवघ्या डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अंतिम क्षणाला त्या ठिकाणी मात्र परास्त व्हावं लागलं होतं आपण पाहतोय. मात्र तोपर्यंत एक सिंगल खराब क्षेत्रक्षण आणि त्या ठिकाणी 2 धावा. इथून मात्र एक धाव वाचवायच्या आणि जर का या चुका दाखवल्या तर सामन्यामध्ये कुठे का होईना पराभवाच्या छायामध्ये जावं लागेल. पण आम्हाला सांगतील षटक क्रमांक पहिलेच संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या 7 अंकावरती आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 19 धावसंख्येची गरज असेल. नरेश जुगरेला आपण पाहतोय. एक निर्णायक षटक फेकण्यासाठी मात्र यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. 12 चेंडू आणि बनवायच्या अद्यापही 19 धावा. सामना रप्यान टप होईल यात मात्र शंका नाही या, कारण दोन्ही संघ एकाच परिसरातील, दोन्ही संघ एकाच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करतात. दोन्ही संघांना एकमेकांच्या डावपेच, दोन्ही संघांना एकमेकांच्या कमजोऱ्या माहिती या आणि त्या अनुषंगाने हा खेळ मैदानाच्या आतमध्ये. ऑनर स्ट्राईक वरती ऍज अ ओपनर लक्ष्मण मेंगाळ इथून मात्र पहिल्या चेंडू सामना करेल. आपण जर का पाहिलं गेलं 12 चेंडू आणि इथून मात्र बनवायच्यात अजून 19 धावा. सामन्याची भविष्यवाणी आपल्याला मात्र सांगून जाईल कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर होईल, कोणता संघ पुढे वाटचाल करेल, कोणता संघ सापेवाडी संघाच्या अगेन्स्ट अंतिम सामना खेळेल. अतिशय सुंदर फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, गॅप भरपूर मोठी आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण प्रयत्न लाजवाब आपण पाहतोय आणि तोपर्यंत फेकी देखील अचूक आणि या 2 धावा. अतिशय सुंदर रनिंग विथ इन द विकेट आणि या 2 धावेने संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय 9 अंकावरती. सामना रप्यान टॉप मध्ये होईल यात मात्र शंका नाही या, कारण ज्या अनुषंगाने खेळ चाललाय मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी खेळ, ज्या रीतीने चेंडूची फेकी राहते त्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ आपण पाहतोय. डबल सिंगल वरती प्राधान्य, मोठे फटके येत नाही या, त्याचं कारण आपण पाहिलं गोलंदाजी अद्यापर्यंत चांगले आपण पाहतोय. यावेळेस मात्र भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारे संपर्क जुळत नाही या आणि डॉट चेंडू सांगता सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण मेंगाळ ऑनर स्ट्राईक वरती स्वतःवरती नाराज असेल. ज्या रीतीने हा चेंडू त्याला खेळायचा होता त्या रीतीने त्याच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही या आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता इथून डबल सिंगलला कन्वर्ट करत धावसंख्या पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. खराब चेंडूवरती आक्रमण हे तंत्र मैदानाच्या आतमध्ये मात्र त्याला वापरावं लागेल, मात्र त्यासाठी प्रयत्न कितपत केले जातील. यावेळेस मात्र सुंदर चेंडू होता आणि तोपर्यंत हलकेशा त्यांना मात्र चेंडूला खेळून काढले. तोपर्यंत थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात.
या दोन धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण पाहिली गेली 11 या अंकावरती आहे. 26 धाब्याचा पाठलाग करत असताना संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातो आपण पाहतोय. या षटकातील अद्यापही 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूचा खेळ मात्र उर्वरित बाकी असेल आणि या 3 चेंडू जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे नरेश जुगरेच्या माध्यमातून तर सामना मात्र अंतिम षटकामध्ये फार चांगला पाहायला मिळेल. मात्र इथून पाहावं लागेल बॅटच्या मधोमध एलिमिनेशन थोडंसं कमी चेंडूखाली क्षेत्ररक्षण अप्रतिम झेल टिपला जातोय आणि बिग विकेट प्रमुख फलंदाज मात्र यावेळेस बाद होईल. लक्ष्मण बॅक टू द डगआउट. आणि मोक्याच्या वेळेला मात्र एक सफलता मैदानाच्या आतमध्ये निर्माण केली आपण पाहतोय आणि इथून मात्र येणारा नवीन फलंदाज सामना जिंकून देईल का हे देखील पाहावं लागेल. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन शिंगवाल आपण पाहतोय ज्यानं पहिल्या पूर्वार्धातील अंतिम षटक फेकलं होतं. फार चांगले गोलंदाजी त्याच्या माध्यमातून राहिली होत्या. 25 धावेपर्यंत रोखलं होतं धामणी टीमला. 26 धावेचं टार्गेट सेट केलं होतं धामणी टीमनं आणि अद्यापपर्यंत संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली डेरंग टीमच्या 11 धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले आहेत आणि इथून 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज नरेश जुगऱ्या यावेळेस मात्र या षटकातील 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल. मग स्पीडअप करायचं आपल्याला देखील विनंती असेल. समोर फलंदाज अर्जुनला आपण पाहतोय अतिशय वेगवान चेंडूची सफर चेंडू थेट पॅड वरती जाऊन आदळला जातो आपण पाहतोय आणि तोपर्यंत एक सिंगल धाव यावेळेस मात्र मिळेल आपण पाहतोय आणि सिंगलच्या सहाय्याने संघाची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आपण पाहिले गेले 12 अंकावरती आणि समीकरण थोडंसं का होईना मात्र आपण पाहतोय बॅलन्स असताना या षटकातील हा अंतिम चेंडू समोर फलंदाज सूरज वाकला आपण पाहतोय. या चेंडूवरती जर का मोठ्या फटक्याची मोहर लावली तर विजयाच्या समयेत ढेरेंग संघ पाहायला मिळेल. जर का या चेंडूवरती डॉट चेंडू एखादा विकेट जर का निर्माण केला गोलंदाजांना तर पुन्हा एकदा या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल धामणी संघ. पाहावं लागेल फुटबॉलचा वापर यावेळेस मात्र एलिमिनेशन चुकलं आणि इथून मात्र डॉट चेंडू सांगता आणि सामना अंतिम षटकामध्ये अंतिम 6 चेंडू आणि आता गरज असेल 14 धावसंख्येची. अंतिम 6 चेंडू आणि आता गरज आहे तब्बल 14 धावसंख्येची. ज्या ठिकाणी 2 षटकामध्ये धावा बनवल्यात फक्त 12 धावा त्यामध्ये 3 सफलता. चला खारकर चापेवाडी संघ आपला कॅप्टन मात्र वाटवायचं बघा. यामधून जो विजय संघ होईल तो अंतिम सामना चापेवाडी संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक यावेळेस मात्र पाहावं लागेल. पप्प्या पार्थिवरती विश्वास दाखवलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर डॉट चेंडू खेळला मात्र इथून सामना जिंकून देईल का गोलंदाज जोरावरती ही देखील पाहावं लागेल. समोर फलंदाज अर्जुन शिंगवा सामना जिंकून देईल का. 6 चेंडू 14 धावेचं समीकरण पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. पप्प्या पार्टीचा पहिला चेंडू अतिशय सुंदर फटका सजवला आपण पाहता ऑन साईडला लॉंगानं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येईल तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आणि 2 धाबा देखील यावेळेस कंप्लीट केल्या जातात आणि 2 धाब्यानं संघाची टोटल धावसंख्या आपण जर का पाहिली गेली 14 अंकावरती आणि आता समीकरण चेंज होत असताना अद्यापही 5 चेंडू आणि गरज असेल 12 धावसंख्येची. इथून मात्र पाहावं लागेल 5-12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. कोणता संघ विजय संपादित करेल, कोणता संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल आपण पाहतोय. कोणता संघ चापेवाडी संघाच्या अगेन्स्ट लढेल. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र इथून पंच आम्हाला सांगतील की निश्चित स्वरूपात डॉट चेंडूची सांगता म्हणजे कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मात्र इथून बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस निश्चित स्वरूपात वाईट चेंडू मात्र चेक केला जाईल आपण पाहतोय. टेक्निकल रूम मध्ये आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल.
फेअर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल आणि इथून मात्र हा डॉट चेंडू आपण पाहतोय म्हणजे दबाव आपल्याला निर्माण पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आता समीकरण थोडंसं कठीण होत असताना आता येणार आहे 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची कंपल्सरी गरज असेल. 2 षटकार मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये टोकावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल. अतिशय वेगवान चेंडू आपण पाहतोय. चेंडू आणि थेट आपण पाहिलं गेला बॉडीवरती जाऊन आदळला गेला आणि तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल धाव. सामना कुठे का होईना आपण पाहतोय विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना जे वाघोबा धामणे टीमला आपण पाहतोय. आणि इथून मात्र ऑनर्स शावरती फलंदाज सूरज वाघ इथून मात्र स्वतःला सिद्ध करण्याची संधी आली आहे. अंतिम 4 चेंडू आपण जर का पाहिलं गेलं 3 चेंडू आणि गरज असेल 11 धावसंख्येची. फुटवरचा वापर मात्र यावेळेस बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क जुळत नाही. सामना एकतर्फी जात असताना अद्याप आपण पाहतोय अंतिम 2 चेंडू आणि गरज असेल तब्बल 11 धावसंख्येची. या चेंडूवरती जर का चौकार किंवा षटकार आला तर सामना मात्र आपल्याला रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल. चला स्पीडअप घ्यायचंय बघा. अंतिम 2 चेंडू आणि गरज असेल तब्बल 11 धावसंख्येची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या चेंडूवरती षटकार ठोकला सूरजनं तर सामन्यामध्ये वापसी. मात्र यावेळेस त्या प्रकारे घडत नाही. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. चेंडू अडवला जातो आपण पाहतो लॉंग स्टॉप रिझन मध्ये. तोपर्यंत एक सिंगल दुसरीचा प्रयत्न केला जाईल का मात्र नकार दिला जातो पाहतोय. आणि मिळाले एक सिंगल धाव फक्त धावांचं अंतर कमी होईल. आणि अंतिम 1 चेंडू आणि आता गरज असेल 10 धावसंख्येची. अंतिम 1 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल. चला चापेवाडी संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल बघा टॉस साठी मात्र यायचं आहे. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. यामधून विजयी संघ आणि खारघर चापेवाडी या 2 संघादरम्यान अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करायचं दामनी संघ आपल्याला देखील विनंती आहे बघा फक्त औपचारिकता बाकी मैदानाच्या आतमध्ये. आणि अंतिम चेंडू देखील सुंदर फटका सजवला आपण पाहतोय. आणि इथून मात्र सामना जिंकला जातोय. जे वाघोबा धामणे संघ आपण पाहतोय सुपर 12 मध्ये जाणारा हा दुसरा संघ आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लक डेअरिंग संघ अप्रतिम